मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरवून दाखवल्याचा अनुभव सोलापूरकरांनी वेळोवेळी घेतला आहे. उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीसाठी 892 कोटींची निधी, बंद पडलेली विमानसेवा सुरू करणे तसेच आयटी पार्कची प्रत्यक्ष अंमलबजावणी यामुळे सोलापूरच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याच्या मार्गावर असून सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा विमानसेवेने शहराची संपर्क क्षमता वाढली आहे. दहिटणे येथील घोषणेनंतर अवघ्या काही महिन्यात आयटी पार्कचे काम सुरू होऊन तरुणांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर 10 जानेवारी रोजी हरिभाई देवकरन प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. या सभेत सोलापूरसाठी कोणत्या नव्या घोषणा होत याबाबत उत्सुकता असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होत असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.